आणि ह्या साईडला आपला बॉस येतोय बंधू. बंधू आताच कामावरून येतोय. तर मी डॉल्फिनवाला या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण घराच्या बांधावरती उभा आहोत आणि बांधावरतून पाहू शकता नजारा भारी दिसतोय. आता मी निघालोय ते म्हणजे आपल्या बोटीतलं गंमत टाकायला. तुम्हाला दाखवणार आहे बोटीतलं पाणी कसं करतात. आपल्या बोटीमध्ये पाणी भरलंय तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू किती भारी आहे. सूर्य दिसत नाही पण एकदम कलरफुल ढग झाले. आपल्या साईडला आहे तस्मय साई. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आपलं घर बघा पूर्ण भरलेलं आहे. पाहू शकता या साईडला पाहू शकता काकी पप्पा स्वरा बाबा आहे साई तस्मय. आणि ह्या साईडला आपला बॉस येतोय बंधू. बंधू आताच कामावरून येतोय. तर आपल्याला आता बोटीत जायचं आहे गंमत टाकायला. तुम्हाला दाखवतो बोटीत कसं पाणी भरलेलं असतं आणि कसं पाईपान गंमत टाकतात. चाल तर मग जाऊया. तर स्वरा मागे लागले आपल्या. स्वरा पण येते तर स्वराला घेऊया. ही स्वरा नेहमी अशीच मागे लागत असते. आता पण मागे लागले बघा तुम्ही. चाल तर मग आपल्याला जायचंय साई मंदिरच्या इकडे. आपली बोट वरती घेतलेली आहे. तर आता आपण निघालोय. तुम्ही पाहू शकता गाडीवरती बसलोय मी. चाल तर मग आता बोटीकडे जाऊया. तुम्हाला दाखवतो कसं गंमत टाकायचं. आता तुम्ही पाहू शकता गाडी पार्क केलेली आहे आणि आपण आपल्या लोकेशन वरती आलोय. तर आता आपल्याला बोटीतलं गंमत टाकायचं आहे. आपल्या 3 बोटी दाखवून ठेवलेल्या आहेत पण एका बोटीवरती कव्हर नाही. तर पाणी भरलंय त्याच्यामध्ये. दाखवतो तुम्हाला किती पाणी भरलंय. ह्या बोटीवरती पाणी भरले भरपूर. हे बघू शकता पाणी किती आहे. तर हा पाईप टाकून ठेवलेला आहे. हा पाईप पण आपल्याला सक्शन करून पाणी टाकायचं. आपली डिंगी मासे काहीतरी पाणी आलंय ते दाखव. ते कचरा आहे का पाणी प्रेशर कमी झालं. तर तुम्ही पाहू शकता आपण आता 1 मिनिटाच्या आतमध्ये पाईप चालू केलेला आहे. पाण्यामध्ये पाईप भरलेला आहे. दोन्ही साईडला पाईपने बंद केलेला आहे आणि एकदाच सोडलेला आहे दोन्ही साईडनी. त्यामुळे पाणी सक्शन केलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो दुसऱ्या पण बोटी. ही सुद्धा आपली बोट आहे. ही कव्हर करून ठेवलेलं आहे. तर पुढे पुढे जाऊया. तर आता तुम्ही पाहू शकता बोटीच्या मागच्या साईडला आलोय मी आणि ह्या साईडला बोटिंगची तयारी चालू आहे. रेडी करायचं काम चालू आहे. जाळं वगैरे भरतायत. तर आता पाणी ऑटोमॅटिक खाली होईल. आता आपल्याला पुन्हा एकदा घरी जायचं आहे. ह्या साईडला पाहू शकता मागच्या साईडला पण बोटी आहेत. तर पाहू शकता पाणी निघतंय आणि पाणी खाली ऑटोमॅटिक होऊन जाईल. आपण आता घरी जायचंय. तुम्ही पाहू शकता आपण घरी जायला निघालोय आणि घरी जायला निघालोय. एक स्वार आहे आणि या साईडला बघा तर असा व्ह्यू आहे कोकणाचा. बघूया वेल्दूर गावात मी राहतो आणि वेल्दूर गावाचा नजारा तुम्ही पाहू शकता किती भारी आहे. वरच्या साईडला आलात तर पूर्ण हिरवगाव डोंगर आहे आणि खालच्या साईडला गेला तर समुद्र.
स्वराला भूक लागली बोलते. स्वरा भूक लागली तुला? पाहू शकता लास्ट आहे स्वरा. स्वरा बोलते मला भूक लागली, धक्क्यावरती जाऊन आपण पहिला खायला घ्यायचंय, नंतर मग घरी जायचंय. चला तर मग धक्क्यावरती जाऊया. तुम्हाला धक्क्यावरचा सुद्धा व्ह्यू दाखवतो किती भारी आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपण आलोय भाऊजींच्या दुकानावरती. आपल्याला मंचुरियन घ्यायचे आहे. भाऊजी नाही आहेत, वहिनी आहेत. स्वराला भूक लागली होती त्यामुळे आपण आलोय. तर बघूया आता स्वरा काय काय घेते. तुम्ही पाहू शकता तस्मै आणि पप्पा पण आलेत. हे पहा तस्मै हिरो सारखा बसून आलाय. हा बघा तस्मै पण आलाय, स्वरा पण आले खायला, तस्मै पण आलाय खायला. त्यात आपलं पोट भरणार आहे नक्कीच. स्वरा सांगेल पप्पा पैसे देऊन जातील. तर पाहू शकता स्वरा बसली खुर्चीत. स्वरान खायला घेतलं नाही बघा, एकदम गरमागरम मंचुरियन दिली नाही. तर तुम्ही पाहू शकता आता आपण घरी आलोय. बोटीवरती गमट टाकून नाश्ता पण घेऊन आलेला आहे आणि घरातली मंडळी सगळी रोज फ्रेश व्हायला आतमध्ये गेले. तस्मै पण आलाय तुम्ही पाहू शकता. तर आता आपण गमट टाकून आलोय. जर का आजची व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला समजलं असेल की बोटीतलं गमट कसं काढतात, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.